श्री स्वामी समर्थ. तर मित्रांनो, प्रार्थनेची शक्ती किती पॉवरफुल असते ते आपण या व्हिडिओतून बघणार आहोत. तर एक गरीब वृद्ध महिला एका भाजीवाल्याच्या दुकानात गेली. तिच्यापाशी भाजी विकत घेण्यासाठी पैसे नव्हते. तिने दुकानदाराला विनंती केली. तिच्यापाशी पैसे नसल्याने त्याने तिला एक आज उधारीवर भाजी घ्यावी, पण दुकानदार काही यासाठी तयार नव्हता. तिने त्याला अनेक वेळा उधारीवर भाजी देण्यासाठी विनंती केली. शेवटी तो चिडून म्हणाला, "ए म्हातारे, तुझ्यापाशी पैसे नसतील तर मग तुझ्याजवळ अशी एखादी किमती वस्तू तराजूत टाक की जिच्या मोबदल्यात मी तुला त्या वस्तूच्या वजना इतकी भाजी देईन." ती वृद्ध महिला थोडी विचारात पडली. तिच्यापाशी देण्यासारखे काही नव्हतेच, तर ती बिचारी देणार तरी कुठून? थोड्या वेळाने तिने तिच्याजवळ एक कोरा चुरगळलेला कागदाचा तुकडा काढला. त्यावर काहीतरी खरडले आणि तो तुकडा तिने तराजूच्या परड्यात टाकला. हे पाहून दुकानदाराला हसू आले. त्याने थोडी भाजी घेऊन तराजूच्या दुसऱ्या पारड्यात टाकली आणि नवलच घडले. कागदाचा कपटा टाकलेले पारडे वजनाने खाली गेले होते आणि भाजीचे पारडे उचलल्या गेले होते. हे पाहून त्याने आणखीन काही भाजी पारड्यात टाकली, तरी ते पारडे वरच. कितीही भाजी त्या पारड्यात टाकली तरी भाजीचे पारडे वरच राहिलेले पाहून दुकानदार सुद्धा गोंधळला. शेवटी तो चुरगळलेला कागद हाती घेऊन त्याने तो उघडून बघितला आणि त्यावर त्या वृद्धेने लिहिले आहे की, या कागदावर तिने लिहिले होते की, "हे ईश्वरा, तूच सर्वज्ञ आहेस, आता माझी लाज तुझ्याच हाती आहे." दुकानदाराचा आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. त्याने पारड्यातील सगळी भाजी त्या वृद्धेला देऊन दिली. जवळच उभा असलेला एक ग्राहक त्या दुकानदाराला बोलला, "मित्रा, याच काही नवल घडलेलं नाही. प्रार्थनेचे मोल काय हे एक ईश्वरच जाणे. खरोखर प्रार्थनेत विलक्षण शक्ती असते. मग ती प्रार्थना 1 तासाची असो वा 1 मिनिटाची. जर तुम्ही ईश्वराची प्रार्थना जर मनापासून केली असेल तर तो नक्कीच वेळेला धावून येतो, यात शंका नाही. पण बहुतेक वेळा आपण आपल्यापाशी वेळ नसल्याचं कारण सांगून त्याची प्रार्थना कधीच करीत नाही. विश्वास ठेवा. ईश्वराची प्रार्थना करण्यासाठी कुठलीही वेळ, कुठलाही प्रसंग चालतो. प्रार्थनेमुळे मनातील विकार दूर होतात आणि मनात एका सकारात्मक ऊर्जेचा संचार सुरू होतो आणि जीवनातील कुठल्याही कठीण परिस्थितीला सामोरे जायचे बळ मिळते. काही मागण्यासाठीच ईश्वराची प्रार्थना करायची असते असे नाही. त्याने आपल्याला जे दिले आहे त्याबद्दल त्याचे आभार आपण प्रार्थनेद्वारे मानू शकतो. यामुळे हे सारे वैभव आपण आपल्या बळावर मिळवले आहे असा आपल्या मनातील अहंकार नाहीसा होईल आणि आपले व्यक्तित्व आणखीनच विकसित होऊ शकते. प्रार्थनेकरतेवेळी आपल्या मनाला ईर्ष्या, द्वेष, क्रोध, घृणा यासारख्या विकारांपासून आपण दूर ठेवू शकतो. अशी ही प्रार्थना आपल्या दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य भाग बनली पाहिजे. अशा प्रार्थनेमुळे मनाचे सामर्थ्य वाढतेच आणि शिवाय कुणाची निंदा करण्याची वाईट सवय व करू नये ते काम करण्याची किंवा हे करून पाहण्याची समूह इच्छा नाहीशी होईल. तर मित्रांनो, 1 मिनिट तुम्ही बसला, 1 सेकंद बसला, 1 तास बसला किंवा 10 तास बसला, तुम्ही जोपर्यंत मनापासून काही प्रार्थना देवासमोर करत नाही तोपर्यंत तुम्हाला त्याचे फळ मिळणार नाही. त्यामुळे चांगल्या मनाने, चांगल्या विचाराने तुम्ही देवाचं नामस्मरण सतत करत राहावे. जय जय श्री स्वामी समर्थ. स्वामींच्या चरणी सदैव लीन आपले सर्वांचे विश्व.